एक बाई जेव्हा कामासाठी बाहेर जाणार असते ना, तेव्हा अख्खं कुटुंब तिच्या मागे उभं राहायला लागतं. आपण जेव्हा घराच्या बाहेर पडणार आहोत तेव्हा 1, 2 नाही 10 हातांची मदत आपल्याला घ्यावी लागते. आणि तिथे तो कमीपणा न मानता तिथे ती सुपरवुमनचा तो टॅग आहे ना, तो काढून ठेवायचा खाली सरळ सरळ. स्त्री घरातून बाहेर पडते तेव्हा मल्टिपल हे होतात. आय गेस त्याच्यामुळंच विमेन एंटरप्रेन्युअर्स आर मोर सक्सेसफुल, कारण का त्यांना ना डेलिगेशनची सवय त्या पॉईंटलाच लागलेली असते. गल्लत कुठं होते असं मला वाटतं की मी जे बनवतो ते मी विकायचा प्रयत्न करतो. उद्योजकांच्या बाबतीमध्ये असं होतं की मी हे बनवलं आहे आणि माझ्या दृष्टीने हे भारी आहे, पण ते तुझ्या दृष्टीने भारी आहे काय मी बघत नाही आणि मग मी ते विकण्यामध्ये डोकेफोड करतो. तर थोडासा मार्केट रिसर्च करा की लोकांची काय गरज आहे, लोकांना काय पाहिजे. गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स याचं पेटंट भारतामध्येच रजिस्टर आहे. हा जर बिझनेस म्हणून पाहायचा असेल किंवा ह्याच्याकडे आपल्याला बिझनेस म्हणून बघता येईल का, तसं जर असेल तर मग मला जी एक ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये दिसली की माझ्यासारख्या 100 बायका, माझ्यासारख्या 1000 बायका आणि मग माझ्यासारख्या 10,000 बायका, मग ते फक्त एक एक शून्य वाढत जाणार होतं. पण त्याच्यासाठी आधी पहिल्या 10, पहिल्या 100 तरी तो प्रॉडक्ट न्यायला पाहिजे होता ना. जे सुरुवातीचे माझे कस्टमर्स होते ना, त्यांना मी माझ्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर्स म्हणते कायमच, कारण ह्याच लोकांनी आम्हाला आउटर सर्कल्सपर्यंत पोहोचवलं. की श्रद्धा आणि सबुरी हे आपण जाऊन तिथे डोकं टेकलं की वाचतो आणि बाहेर आलो की दुसऱ्या मिनिटाला मला हे सगळं उद्या पाहिजे. तर इट इज नॉट टुमॉरो. सो तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती श्रद्धा ठेवा आणि सबुरी तर ठेवायलाच पाहिजे, कारण यश मिळण्याचे मार्ग, पद्धती किंवा वेळ हा तुमच्या कोणाच्या हातात नाही. कीप ऑन डुईंग इट. सत्य आहे ते सांगत चला, 19-20 करू नका. सस्टेनेबल ग्रोथकडे बघूया. आपल्याला लगेच आज इथे जायचं नाही आहे, देर इज नो नीड टू. आणि त्यातून मुळात आनंद मिळतो का हे सगळं करण्यामागे. मनी विल फॉलो यू. नमस्कार, मी शार्दूल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवा व्यापारच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि नवा व्यापारमध्ये आपण मराठी उद्योजकांसोबत त्यांची उद्योगाची जर्नी समजून घेत असतो, त्यांच्याकडून बिझनेसचे इन्साईट समजून घेत असतो आणि जेणेकरून प्रत्येक उद्योजकाला त्यांच्या स्टेजेसमध्ये, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये काय काय अडथळे येतात, काय काय अडथळे कसे पद्धतीने आपण पार केले पाहिजेत, याच्यासाठी एक मोलाचा सल्ला मिळतो. तोच प्रयत्न आहे आजच्याही एपिसोडमध्ये. आणि आजच्या एपिसोडसाठी मला खूप आनंद आहे की म्हणजे मला सांगलीचं कोणी आलं की आनंद होतो, तुम्हाला माहितीच आहे. माझं मूळगाव खरं तर विटा आहे आणि आमच्या खास विट्याचे पाहुणे आलेले आहेत आज आमच्याकडे. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत बर्वा स्किन थेरपीच्या फाउंडर डायरेक्टर कामाक्षी बर्वे मॅम. तुमचं स्वागत आहे आणि मी त्यांची ओळख करून देणार नाही, तुम्ही करून देणार आहात. लोक एरवी शी इज माय बेटर हाफ अशी ओळख करून देतात. इथे मी जरूर सांगू शकेन की ही इज माय बेटर हाफ, मिस्टर जयदेव बर्वे. नमस्कार. आणि जर तुम्हाला मी घातलेला शर्ट आवडत असेल तर अर्थात तुम्हाला माहिती आता इतक्या एपिसोड्समध्ये लक्षात आलं असेल तर हा कॉटन कॉटेजचा शर्ट आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मला जेव्हा मी बर्वा स्किन थेरपी आधी वापरत होतो, वाचत होतो त्याच्याबद्दल, तेव्हा असं होतं की मला हे नव्हतं माहिती की हे विट्याचं आहे, आपल्या गावाचं आहे. आणि तरी मला त्या फिलॉसॉफीबद्दल फॅसिनेशन होतं. म्हटलं हे सुचूच कसं शकतं की या पद्धतीचं काहीतरी काय सुचू शकतं हे लोकांना कळेल 1-2 मिनटात. मला हा प्रश्न आहे की जेव्हा स्किन केअर इंडस्ट्रीमध्ये HUL सारखे, प्रॉक्टर अँड गॅम्बल सारखे मोठी माणसं, मोठेच्या मोठे MNCs आहेत, लॅक्मेसारखे ब्रँड्स आहेत, मामाअर्थ सारखे VC फंडेड बिग प्लेयर्स आहेत, नायका आहे, तर तेव्हा स्वतः एंटर करणं ह्याच्याबद्दल तुम्हाला ते इन्स्पिरेशन, तो स्पार्क कुठून आला? आणि इट्स बीन 2 डेकेड्स, ऑलमोस्ट 2 डेकेड्स नाव. हे तेव्हा कसं सुचलं? कारण तेव्हा अजून द इंडिया मार्केट, भारत मार्केट वगैरे ह्या सगळ्या वेव्ज यायच्या होत्या. मुख्यतः असं आहे की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी त्याच्या मागे काहीतरी एक घटना असते किंवा एक घटनांची मालिका असते. आणि आया ज्यांची मुलं लहान आहेत यांच्याकडे तर घटनांची कमी कधीच नसते. सतत काही ना काहीतरी घडत असतं. या घडण्यामध्येच अशी एक गोष्ट होऊन गेली की मी जे वापरत होते, ऑब्व्हियसली जे बाजारात अवेलेबल होतं, म्हणजे कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये जसं तू म्हणालास तसं जे प्रॉडक्ट अवेलेबल होते ऑब्व्हियसली मी तेच वापरत होते. मी वापरत असताना माझ्या मुलीनी, छोटी होती तेव्हा ती 2-3 वर्षाची अशी, आणि तिने लिपस्टिक लावायच्या प्रयत्नामध्ये ती चावून खाल्ली. बापरे.
आता हा जो बापरे आहे तो तुझ्या तोंडून न येता तेव्हा माझ्या तोंडून आला होता. अरे बापरे, म्हटलं आता ह्याचं काय करायचं, कारण तिने लावण्याच्या प्रयत्नामध्ये हा फक्त तिच्या स्किनवर न राहता तो तिच्या पोटामध्ये गेला होता प्रॉडक्ट. आणि बिईंग अ मदर मला असं झालं की चुकतंय तुझं. ऑब्व्हियसली तू जे वापरतेयस किंवा तुझ्या हातात जे आहे तेच बॅटन पास तिच्याकडे होणार आहे. मग ह्यात तुला बदल काय करता येणार आहे का, कुठेतरी आपण असा विचार करतो. आणि बदल करता येणार आहे का मान्य आहे, विचार करायला फार छान आहे, पण ते करणार कसं हा जो प्रश्न आहे. तर सगळं मीच शोधायला पाहिजे असतं का, तर नाही आहे. इनोव्हेटर्स हे वेगळे असू शकतात आणि इनोव्हेशन लोकांच्यापर्यंत घेऊन जाणारे वेगळे असू शकतात. ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे आपण म्हणतो बायकांना एक सवय असते सुपर वुमन होण्याची, सगळं मीच करणार आहे, सगळं मलाच केलं पाहिजे. ह्याच्या बर्डनखाली बऱ्याचदा बायका स्वतःचं नुकसान करून घेतात असं मला वाटतं. मग मी ते नाही केलं ना. बिईंग अ मदर माझी जी क्वेस्ट होती, माझा जो विचार होता की मला हे वापरायचं नाही आहे म्हणजे माझ्या मुलीपर्यंत पोचणार नाही, या सिम्पल गोष्टीला सपोर्ट कशाचा मिळाला असता, तर जे मला वापरावंसं वाटतं आहे हे आधी कुणी बनवायचा ट्राय केला आहे का, बिकॉज हे मला जमेल की नाही मला माहीत नव्हतं. कारण बिईंग अ फॅशन डिझायनर माझा कलर्स आणि रेषा, कापड कसं दिसतं याच्याशी संबंध होता, पण प्रॅक्टिकली कशात काय घातलं पाहिजे हे कदाचित मला नसतं कळलं. मग जेव्हा मी शोधायला सुरुवात केली की मला जे हवं आहे हे मला कुठे मिळेल, तर माझ्या असं लक्षात आलं किंवा शोधल्यानंतर असं समजलं की लिपस्टिक्स मेडअप ऑफ क्लॅरिफाईड बटर म्हणजे गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेल्या लिपस्टिक्स याचं पेटंट भारतामध्येच रजिस्टर आहे. वाव, बापरे आणि वाव दोन्ही माझ्याकडे आलं, मला कळेना का. कारण इमॅजिन केलं तूप लावलेलं आपल्याला फक्त तूप डायरेक्ट लावता येतं एवढंच माहीत होतं. मलाही तसंच माहिती होतं. त्याची लिपस्टिक बनते का किंवा ती बनवली असेल का हे मलाही माहिती नव्हतं, आणि ती बनवलेली होती. लॉजिकली करेक्ट आहे. सॅच्युरेटेड फॅटच वापरलं जातं कोणत्याही कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये, कारण ते पेट्रोलियम जेली किंवा सॅच्युरेटेड फॅटच वापरलेलं असणार आहे. हे आपण विचारच नाही करत असा. सो 20 वर्षापूर्वी साधारणपणे वर्ध्याच्या अनघा दंडवते म्हणून होत्या, ज्यांना त्यांच्या मुलीला केमिकलची लिपस्टिक वापरायला द्यायची नव्हती. कारण तेव्हाचा जो एक समज होता की ओठ काळे पडतील, अगदी सिंपल भाषेमध्ये सांगितलं जायचं. म्हणजे माझ्याही आईने मला माझ्या यंग एजमध्ये हे सांगितलेलं आठवतं की लिपस्टिक लावू नको, ओठ काळे पडतात. बरोबर. तेच रिझन असावं बहुधा. आणि त्यांनी त्यांच्या घरातल्या स्वयंपाकघरामध्ये याचा फॉर्म्युलेशन करणं, त्याचा शोध करणं हे केलेलं होतं. सो त्याही एक आई होत्या आणि मीही एक आई होते. सो एका आईने माझी सोय करून दिलेली होती. क्या बात आहे. आणि मी पोचले त्यांच्यापर्यंत. त्यांना सांगितलं की तुमच्याकडे प्रॉडक्ट आहे आणि मला तो हवा आहे. त्या म्हणल्या प्रॉडक्ट म्हणून तू घे, आणि जिथे मला बाळकडू होतं व्यवसायाचं तिथे मग माझ्या डोक्यामध्ये ते सुरू झालं की माझ्यासारख्या 100 आया अजून उभ्या राहतील की ज्यांना त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या मुलांसाठी हे हवं असणार आहे. मग त्या 100च्या 1000 कशा करायच्या, इथेच ती बिझनेसची आयडिया होती. एव्हरी मदर्स प्रॉब्लेम इज अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम जे म्हणतात. पण हे आहे ना की बऱ्याचदा असं होतं ना की म्हणजे रोजच्या ह्याच्यात की आपल्याला जाता जाता प्रॉब्लेम्स खूप येत असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 प्रॉब्लेम्स येत असतात. पण त्याच्यावरती आपण काय करतो की फार फार तर स्वतःसाठी सोल्युशन शोधत जातो की बाबा ठीक आहे हे कुठे मिळतंय, म्हणजे मला काय बाबा मला ग्लुटनचा प्रॉब्लेम आहे तर ग्लुटन फ्री कुठे मिळतं इथपर्यंत एक सामान्य विचार जातो. मग हे ह्या आयडियाज दिसल्या पाहिजेत. म्हणजे यू हॅव टू आयडेंटिफाय की हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती ते बिझनेस म्हणून ते व्हॅलिडेट करणं किंवा बिझनेस म्हणून ते कसं विचार करावा. एकतर माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा माझा डिझायनिंगचा जो बिझनेस होता, म्हणजे मी फॅशन डिझायनर म्हणून काम केलेलं असल्यामुळे तो थोडासा मी स्लो डाऊन ठेवला होता, कारण प्रायोरिटी माझी मुलंही होती. आत्ता एक ही आयडिया जेव्हा समोर आली की मला जे वाटतं आहे तेच कदाचित 100 नाही 1000 बायकांनाही वाटत असणार आहे, फक्त प्रॉडक्ट समोर नाही आहे म्हणून मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते त्या वापरत आहेत. याला जर आपण एक चांगला प्रॉडक्ट समोर आणून देऊ शकलो
तर जशी मी कन्व्हर्ट झाले आहे तसं समोरचे लोकही होऊच शकतात. सो इथे मला ते बिझनेस प्रपोजिशन सरळ सरळ दिसलं. फक्त जो खरंच म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये येणारा जो एक हे असतो की माझ्या मुलांना सोडून मला जेव्हा कामासाठी बाहेर जायचं आहे तेव्हा मला तरी असं वाटतं की एक बाई जेव्हा कामासाठी बाहेर जाणार असते ना तेव्हा अख्खं कुटुंब तिच्या मागे उभं राहायला लागतं. पुरुषाच्या मागे एकटी बाई उभी राहिली तरी बहुधा पुरतं, कारण तेव्हा त्याला घरात भाजी आणायची आहे का, दळणाचं काय झालंय हे पाहावं नाही लागत. इथे मात्र असं होतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडणार आहोत तेव्हा 1, 2 नाही 10 हातांची मदत आपल्याला घ्यावी लागते. आणि तिथे तो कमीपणा न मानता तिथे ती सुपर वुमनचा तो टॅग आहे ना तो काढून ठेवायचा खाली सरळ सरळ, इगो बाजूला ठेवायचं. हां बाजूला ठेवायचा की इथे मला माझ्या आईची मदत लागेल, इथे माझे सासरे मला मदत करू शकतील, इथे माझी मुलं मला मदत करू शकतील. मग घरातल्या ज्या आपल्या हाऊस हेल्प ज्याला म्हणलं जातं ह्या सगळ्या मावशा ज्या असतात ना ह्यांनाही समजतं, त्याही मग म्हणजे त्यांची वेळ चुकवत नाहीत का तर वहिनींना बाहेर जायचं आहे. ही पण मदत आहे ना रे, ही घेतली पाहिजे. आपण असं नाही म्हणून चालणार त्या बाई आल्या नाही चला मीच सगळं करते आणि मी बाहेर पडते. मग ह्या सगळ्या हेल्प घेता 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 जेव्हा तुम्ही एक स्टेप ओलांडून पुढे जाणार आहात मग तिथेही मदतीला तुम्हाला जे उभे आहेत ते कस्टमर्स म्हणून कदाचित पहिल्यांदा बायकाच आहेत ना. पुन्हा तो जो कनेक्ट आहे माझा त्या व्यवसायाशी सुद्धा असलेला, सुरुवातीला घरातली स्त्री हाच माझा कस्टमर म्हणून जर मी पाहत असेल, प्रॉडक्ट आहे लिपस्टिकसारखा तर तो जाणार पहिल्यांदा कोणाच्या हातात आहे, तो बाईच्याच हातात जाणार. बरोबर. मग ती आई असेल, कॉलेजची मुलगी असेल किंवा छोटी 2-3 वर्षाची मुलगी असेल जिला स्टेजवरती जायचं आहे, तर तिच्या सेफ्टीसाठी म्हणून जर मी एखादा प्रॉडक्ट आणते आहे तर माझं सेगमेंट हे कायमच बायका हेच पहिल्यांदा आलेलं होतं. मग नंतर फॅमिलीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेल्या. माझी फॅमिली जशी इन्व्हॉल्व्ह झाली तशा समोरच्याही इन्व्हॉल्व्ह होत गेल्या. प्रॉडक्ट जेव्हा मला काकूंच्याकडनं समजला होता तेव्हा मीच त्यांना विचारलं होतं की मला कंटिन्युएशनमध्ये हे प्रॉडक्ट मिळेल ना. तर त्या मला म्हणाल्या अगं आता माझं वय असं आहे की मी पुढे हा बिझनेस खूप करेन असं मला काही वाटत नाही आहे. म्हणल्यानंतर 2 मिनटं मला आधी असं झालं अरे बापरे म्हणजे आता मला प्रॉडक्ट मिळणार नाहीत की काय. तो एक स्वार्थी विचार म्हण की तेव्हा मी फक्त माझ्यापुरताच कदाचित पाहिला असेल. मी आणि माझी मुलगी हा माझा एक हे होता फोकस होता की आम्हाला मिळेल ना. नंतर असं वाटलं की अरे मी फक्त आपल्यापुरता का विचार करते, हा जर बिझनेस म्हणून पाहायचा असेल किंवा ह्याच्याकडे आपल्याला बिझनेस म्हणून बघता येईल का, तसं जर असेल तर मग मला जी एक ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये दिसली की माझ्यासारख्या 100 बायका, माझ्यासारख्या 1000 बायका आणि मग माझ्यासारख्या 10,000 बायका, मग ते फक्त एक एक शून्य वाढत जाणार होतं. पण त्याच्यासाठी आधी पहिल्या 10 पहिल्या 100 तरी तो प्रॉडक्ट न्यायला पाहिजे होता ना. मग ऑब्व्हियसली आपण काय करतो तर मी तसंच काकूंना विचारलं की काकू सुरुवातीला तरी तुम्ही जसं आत्ता चालवत आहे की तुम्ही बनवताय आणि मी माझ्यासाठी वापरायला घेऊन जाते तसंच मी घेऊन जाईन. मी घेऊन गेले, माझ्या 4 मैत्रिणींना दिलं किंवा जिथे कुठे मी ती लिपस्टिक लावून जायचे तिथे विचारलंच जायचं हे कलर छान आहे, वेगळा दिसतोय हा, मार्केटमध्ये हा कलर नाही आहे का. नाही आहे कारण हे मार्केटमधलं प्रॉडक्टच नाही आहे असं म्हणल्यानंतर ती जी क्युरिओसिटी डेव्हलप व्हायची. गाईच्या तुपाची लिपस्टिक म्हणल्यानंतर तो असा जो एक असा स्पार्क जो काही चमकायचा बायकांच्या डोळ्यामध्ये तो कदाचित माझ्याही डोळ्यात चमकलेला मला दिसलाच होता ना सुरुवातीला. फक्त तो बिझनेस म्हणून पाहायचा की नाही हे तेव्हा आलेलं एक इन्स्टिंक्ट आहे. तो एक म्हणजे तो जो घडलेला प्रसंग होता त्याच्यात बिझनेसची आयडिया होती आणि विच आय टूक. म्हणजे असं काही झालं नाही की हां अरे फारच काहीतरी वेगळं आहे मग आपण हे केलं पाहिजे, आपण आत्ता वेगळं काही करत नाही आहोत चला काहीतरी आपल्या समोर येत आहे, असं खरंच काही घडलं नाही. एक सरळ घटनांची मालिका होती ज्याच्यामध्ये एकापाठोपाठ एक असं घडत गेलं आणि मग त्याच्यातूनच उभा राहिलेला हा बरवा. राईट. असं होतं ना की आपल्याला मगाशी मी म्हणालो तसं की बिझनेस आयडिया सुचत नाही वगैरे वगैरे, पण मला आता तुम्ही म्हटलं ते लक्षात आलं की नॉट नेसेसरली तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्ट तयार करायचं आहे. द इनोव्हेटर द क्युरेटर कॅन बी डिफरंट. म्हणजे तो एखाद्या दुसऱ्याला मिळू शकतं, सुचू शकतं आणि त्याच्याकडे ते बिझनेस स्केल करणं, त्याच्याकडे ते डिस्ट्रीब्युशन सांभाळणं ही असू शकत नाही. ह्या 2 सिनर्जीत एकत्र आणून पण आपण बिझनेस करूच शकतो. म्हणजे नॉट नेसेसरली सगळंच मी करायचं, म्हणजे प्रोडक्ट डिझाईन पण मी करणार, प्रोडक्ट मार्केट पण मी करणार, घरोघरी जाऊन विकणार पण मीच, हे सगळं तुम्हाला स्वतःच्या खांद्यावरती घ्यायची गरज नाही. तुम्ही मगाशी म्हणाल सुपर वुमन, मला वाटतंय एस्पेशली नवा व्यापारच्या पर्स्पेक्टिव्हनी
प्रत्येक बिझनेसमॅनला, प्रत्येक उद्योजकाला तो सुपर अंतरप्रिनर आहे असंच वाटत असतं. त्याला असं वाटतं की मागे 10 हात आहेत, प्रत्येक हाताने काहीतरी, आणि एका पॉईंट नंतर नाही शक्य. यू हॅव टू गिव्ह इट. True. आणि तुम्ही मगाशी उत्तरात बोललात की मला ते खूप आवडलं की जेव्हा एक स्त्री घरातून बाहेर पडते तेव्हा मल्टिपल हे होतात. आय गेस त्याच्यामुळंच विमेन एंटरप्रिन्युअर्स आर मोर सक्सेसफुल, कारण का त्यांना ना डेलिगेशनची सवय त्या पॉईंटलाच लागलेली असते. True. नाहीतर काय होतं, एस्पेशली पुरुषांचा तो इगो आड येऊ शकतो कुठेतरी की नाही नाही मीच करतो सगळं मला. सो ते डेलिगेशनसाठी ते एक सवय जी गरजेची आहे, आणि कोणत्याही उद्योजकामध्ये ते एक डेलिगेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी देणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला दुसरं एक महत्त्वाचं विचार असं वाटतं की हे झालं प्रोडक्ट आलं, पुढे झालं मॅन्युफॅक्चरिंग. ते कसं, कारण का ह्या बाबतीत म्हणजे आपल्याला बेसिक गोष्टी कुठलाही दुसरा उद्योग सुचला, काय बाबा फूड प्रोडक्ट सुचला तर माहिती आहे की कसं मॅन्युफॅक्चरिंग करायचं. आपलं दुसरं काही इंडस्ट्रीयल प्रोडक्ट असेल तर आपल्याला MIDCs बघितलेले आहेत आपण लहानपणापासून. आपल्याला किर्लोस्करवाडी जवळ आहे, सातारा जवळ आहे, तर एक बेसिक आयडियाज बघितलेले आहेत. पण हे कुठून, हे कसं मॅन्युफॅक्चर, हे कसं कळालं आणि ते स्केल कसं केलं? मुख्यतः मी काकूंची तर हे सांगितलीच तुम्हाला. काकूंची मुलगी प्रीती ही पहिल्यापासून त्यांच्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतच होती. ओके. सो अगदी यंग असल्यापासून म्हणजे तिच्यासाठी म्हणूनच बनवलेलं प्रॉडक्ट होतंच आहे. सो तिला त्यातले इन्स अँड आउट हे सगळेच माहिती होते. सोपं असं केलं की जेव्हा मी काकूंच्याकडून प्रॉडक्ट्स घेऊन जात होते आणि पुढे माझ्या मैत्रिणींपर्यंत मी ते नेत होते. एका पॉईंटला असं लक्षात आलं मला, जेव्हा मी काकूंना विचारलं की काकू उद्या तुम्ही जर हे बंद करतो म्हणालात तर आम्ही काय करायचं. मग त्या म्हणल्या तू आणि प्रीती मिळून करा की पुढे. हे इतकं सहज असं समोर आलं. म्हणलं ओके चालेल. त्यामुळे आजही म्हणजे ही एका वाक्यातून आलेली गोष्ट जी होती की तुम्ही दोघीजणी करा. तिथेच तू जे म्हणालास ते की सगळंच मी करायला पाहिजे होतं असं नव्हतंच. त्यामुळे आजही मॅन्युफॅक्चरिंग हे पूर्ण डिपार्टमेंट प्रीती बघते आणि मार्केटिंग आणि समोर जाणं जे आहे, लोकांच्याशी बोलणं जे आहे, जो कदाचित माझा फोर्टे आहे पहिल्यापासूनचाच. माझाही मी एक छोटासा बिझनेस सांभाळलेला असल्यामुळे, आणि बाळकडू म्हणा किंवा मी ज्या घरामध्ये लग्न होऊन आले तिथंही बिझनेसच होता. म्हणजे शेती हाही लोकांनी जर बिझनेस म्हणून बघितला अर्थात. हां, तर तो उत्तमरित्याच करू शकतो. प्लस माझ्या नवऱ्याचाही जो बिझनेस आहे तो हँड इन हँड जाणाऱ्याच गोष्टी मी कायम बघितलेल्या होत्या. सो लोकांशी बोलणं हा जर माझा फोर्टे असेल तर मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये डोकं घातलंच पाहिजे असं नाही आहे ना. तास नाही. बॅलन्स त्यातला जर साधू शकलो की जे लोकांना हवं आहे, म्हणजे प्रॉडक्टमध्ये समजा जर काही दुरुस्ती हवी असेल किंवा काही वेगळं हवं असेल तर तो फीडबॅक घेऊन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हात घालणं आणि मॅन्युफॅक्चरिंगमधलं जे उत्तम आहे ते लोकांच्यापर्यंत नेऊन देणं, ह्यातला ब्रिज जो होता तो ब्रिज फक्त मी भरून काढला. तेच अजूनही आम्ही करतो आहोत. प्रीती मॅन्युफॅक्चरिंग बघते आणि मी मार्केटिंग बघते. तुम्ही आता रिसेंटली मध्ये पण प्रोडक्ट हे केलं, कारण मध्ये इतक्या स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत, बघतो आपण FDA वगैरे, ते इतकं प्रत्येक गोष्ट कंटेनर फेकून दिली आपण रेग्युलरली वाचत असतो. सो तेव्हा, आणि एस्पेशली तुपासारखी गोष्ट आहे ज्याच्या प्रोडक्शनवरती कंट्रोल नाही म्हणून खूपदा प्रॉब्लेम्स होतात. त्याचं स्टँडर्डायझेशन कसं करायचं, कारण तिथे सगळ्यात जास्त गोंधळ तयार होतात. काही एक घरी केलेलं प्रॉडक्ट ते छान असतं, त्याच्यात प्रेम असतं, पण जेव्हा ते फॅक्टरी सेटिंगमध्ये जातं, हात पण टच नाही करणं एक्सपेक्टेड, कारण FDA नॉर्म्स आणि ह्या सगळ्या अनेक आल्या. गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग ते स्टँडर्ड त्याच क्वालिटीचा प्रोडक्ट प्रत्येक वेळेला असं नाही व्हायला पाहिजे की बॅचनुसार बदललं. हे कंट्रोल्स कसे आणायचं? त्यासाठीच तर ती सगळी मेहनत आत्तापर्यंत घेतली गेली आणि ह्या सगळे जे नॉर्म्स जे सेट करत गेलो, जे काही स्टँडर्डाईज करत गेलो, सो याच्यामध्ये खूप बदल झाले. अनेक बॅचेस फेलही गेल्या, मी असं अजिबात म्हणत नाही. पण ते त्याचं क्रेडिट मी डेफिनेटली प्रीतीला मुद्दाम देईन, कारण तिने अक्षरशः याच्यावरती प्रचंड काम केलं. कारण नॅचरल इन्ग्रेडियंट्स घेऊन किंवा यातले काही सर्टिफाईड ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स पण आमचे आहेत. म्हणजे वी आर नॉट सेईंग दॅट वी आर अ सर्टिफाईड ऑर्गॅनिक ब्रँड, पण डेफिनेटली इन्ग्रेडियंट्स आर सर्टिफाईड ऑर्गॅनिक, नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ते स्टँडर्डाईज करणं, त्याचं शेल्फ लाईफ मेंटेन करणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि ते आव्हान तिने लिहिलं पेललेलं आहे. सो खूप मीटिंग्स होतात. प्रॉडक्ट आम्ही एखादा जेव्हा नवीन आणायचा जेव्हा विचार करतो, तर एक प्रॉडक्ट तो स्टॅबिलिटी टेस्ट सगळ्या गोष्टी होऊन, त्याचं कंटॅमिनेशन कुठलं होत नाही ना, 100 गोष्टी आहेत. ते होऊन बाहेरीपर्यंत एक वर्षाचा कालावधी जातो. ते एकदा असं होतं की म्हणजे आमचे कस्टमर्सही कधी कधी आम्हाला आयडिया देत असतात की हे बघा ना, हे प्रॉडक्ट आपल्याला आणता येईल का. म्हणजे आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा होतो की आम्ही आमचा ब्रँड म्हणून जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा कस्टमर्सही तो ब्रँड आपला आहे अशा दृष्टीने आम्हाला जेव्हा एखादी सजेशन देतात ना, तर त्याच्यावरती आम्ही म्हणजे आमची टीम
प्रीती R&Dची अख्खी टीम, हे जेव्हा आम्ही विचार करायला बसतो तिथून ते प्रॉडक्ट हातात येईपर्यंत कित्येकदा 1 नाही 2 नाही 3 वर्षसुद्धा जातात. हो. 3 वर्ष जातात. कारण पुन्हा जसं हा म्हणाला तसं की नॅचरल इन्ग्रेडियंट जिथे आहे तिथे त्याचा फॉर्म बदलणं हे म्हणजे सहज होऊ किंवा शकतं. हां, हे स्वाभाविक सहज आहे, होऊ शकतं. आम्हाला कित्येकदा असा प्रश्नही येतो, तुम्ही लावलेली लिपस्टिक वेगळी दिसते, आम्ही लावली की लिपस्टिक वेगळी दिसते. इथे बॉडी कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बदलते आहे, जे आयुर्वेद आपल्याला सांगतं, Correct. वात, पित्त पित्त, आणि कफ. कफ ह्या 3 प्रकारच्या प्रकृतींमध्ये मी लावलेली लिपस्टिक, मी जर कफ प्रवृत्तीची आहे तर ती वेगळी दिसणार आहे. आम्ही म्हणतो ना की छोट्या छोट्या मुलींनी सुद्धा हे वापरलं तर चालणार आहे, हे जेव्हा छातीठोकपणे आम्हाला हे सांगायचं सांगता आहे येतं, हां. तेव्हा कित्येकदा आम्ही असं म्हणतो की लिपस्टिक अशी तुपाची लिपस्टिक आहे. लोकांना वाटतं जरा ना कोरडी वाटतेय. अहो हो, बाहेर वातावरण कसं आहे बघा, जर थंडी आहे तर त्याचा थोडासा परिणाम Form नाही बदलतो. म्हणलात तरी त्या फॉर्मवरती होतो. हे लक्षात ठेवून जेव्हा कस्टमर्स समोर येतात तेव्हा मात्र त्याचे रिझल्ट्स, त्याचा विश्वास जो आहे हा उत्तमच मिळताना दिसतो. आणि बनवताना पण आम्ही ह्या गोष्टींचा कायमच एक आपण म्हणतो ना की 1 नाही 2 नाही 10 टेस्टमधून गेल्याशिवाय आपल्याला तू जसं म्हणालास तसं उभं कुणाच्या समोर राहायचं आहे आपल्याला, तर MNCs आणि यांच्या समोर उभं राहायचं आहे. त्या स्केलला म्हणजे त्या इतक्या वर्षांच्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठेतरी हळूहळू बदलण्यासाठी म्हणून तुम्हाला ती क्वालिटी लोकांना वारंवार जर तुम्ही त्या क्वालिटीचं प्रॉडक्ट नाही देऊ शकलात तर तुमच्यावरती तो विश्वास नाही आहे बसणार. राईट. आणि तो विश्वास अजूनपर्यंत आम्ही टिकवू शकलो आहोत याचा आम्हाला आनंद आहे. मग मगासपासून आपण बऱ्याचदा म्हटलं की मोठ्या भीती नाही का वाटली, आणि त्या ह्याच्यात उतरताना काय विचार केला की हाऊ कॅन यू फाईट देम? याचं उत्तर मी देऊ इच्छितो. म्हणजे जेव्हा पहिल्यांदी हे सगळं सुरुवात झाली आणि कामाक्षी तू या पद्धतीने सुरू कर आणि मग सुरुवात झाली. पहिलं एक्झिबिशन तिने पुण्यात घेतलं होतं. तर 14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2010. आणि सकाळचंच एक्झिबिशन होतं पुण्यामध्ये, COEPच्या ग्राउंडवरती होतं. आणि फक्त 12 शेड्स लिपस्टिक्सच्या घेऊन ही उभी होती. आणि एक सिंगल प्रॉडक्ट आणि 8 दिवसाचं ते एक्झिबिशन होतं. पहिली लिपस्टिक जेव्हा हिने विकली तेव्हा हिचा फोन आला मला की जयदेव, पहिली लिपस्टिक मी आज विकली. दॅट वॉज पहिलं एक काहीतरी. आणि त्याची जी किंमत आहे त्या पहिल्या लिपस्टिक विकलेल्या यशाची, ती आजच्या ब्रँड स्टोरीच्या पेक्षा कितीतरी मोठी आहे असं मी म्हणेन. कारण ते धाडस तिने दाखवलं आणि तो कॉन्फिडन्स दंडवते काकूने आणि प्रीतीने दिला. आणि मग जेव्हा आमची ही सुरुवात झाली, मग ब्रँड नेम काय, मग काय आता एवढं मोठं मार्केट आहे. म्हणजे जसं तू म्हणालास, म्हणजे बेसिकली माझा व्यवसाय वेगळा आहे. माझी बॅकग्राऊंड शेतीची आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ऑर्गॅनिक इनपुट्स मॅन्युफॅक्चरिंग हा सगळा माझा हे आहे. माझा ह्या सगळ्याकडे बघण्याचा विचार एवढाच होता की तिला बिझी राहायचं आहे, तिला काहीतरी करायचं आहे, सो करू देत ना, हाऊ डज इट मॅटर. आणि म्हणजे मी आज या स्टेजला मी येऊ हा विचार तेव्हा मी पण ऑनेस्टली नव्हता केला, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. आणि मग ते सुरुवात झाली. मग प्रीतीने सांगितलं की आता काय लोकांच्या डिमांड्स काय, अशा सगळ्या. लुकिंग ॲट द मार्केट साईज, आज आपलं मार्केट हे खूप मोठं आहे. आणि आमचा विचार असा होता की निदान आपल्या माहितीतल्या लोकांना आपण हे देऊ शकतो, ओळखीत देऊ शकतो, लोकांपर्यंत चांगला प्रॉडक्ट नेऊ शकतो. मोठं करणं, मोठं व्हावं, हे यातला कुठलाही विचार अगदी प्रामाणिकपणे तेव्हा अजिबात आमच्या कोणाच्याही मनात नव्हता. पण आजची स्थिती अशी आहे किंवा आज आम्ही ज्या पद्धतीने याच्याकडे बघतोय, तर हे ग्रो होणार आहे का, तर येस, डेफिनेटली दिस इज गोइंग टू ग्रो, त्याच्यात शंका नाही आहे. फक्त तुम्हाला यू हॅव टू फाइंड अ राईट कस्टमर. तुमच्या उत्पादनाचा जो कस्टमर कोण आहे हा तुम्हाला नीट शोधला पाहिजे. कदाचित आमची या मोठ्या MNCs बरोबर लढाई पण नाही आहे, कारण ते फारच वेगळी इक्वेशन्स आहेत. पण ठीक आहे, वी कॅन फाइंड अवर ओन वेज. आणि आमचं आम्ही मार्केट तर डेफिनेटली मिळवूच शकतो. या स्टेजला आम्ही आज आलोय का, तर त्याचं उत्तर हो आहे. आणि त्याचं क्रेडिट कामाक्षी आणि प्रीतीला जातं, बिकॉज त्यांनी कुठून तरी सुरुवात केली. टार्गेट ऑडियन्स कसं आयडेंटिफाय करायचं? कारण तिथे सगळ्यात जास्त स्ट्रगल होतं ना, की सुरुवातीला माहिती आहे की माझे मित्रमैत्रिणी, माझ्या घरचे, माझ्या इमिडिएट सर्कलमधले लोक घेणार आहेत कारण, आणि नॉट नेसेसरली ते ऑनेस्ट फीडबॅक, ते छान आहे रे, मस्त आहे असंच सांगणार. सो त्याच्या बाहेर जायचं कसं, आणि त्याच्या बाहेर खरा टार्गेट ऑडियन्स आहे का, हे कसं आयडेंटिफाय करायचं? बेसिकली तू जसं म्हणालास तसं सर्कल बाय सर्कल गोष्टी आहेत. आधी इनर सर्कलमध्ये तुम्ही दाखवता आहात, त्याच्यानंतर एक बाहेर तुम्हाला बाहेर पोचवणारं जे कोणी असतात. तर आय कॉल माय कस्टमर्स, जे सुरुवातीचे माझे कस्टमर्स होते ना, त्यांना मी माझ्या
ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर्स म्हणते कायमच. कारण ह्याच लोकांनी आम्हाला आउटर सर्कल्सपर्यंत नेऊन पोचवलं. स्वतःचे पैसे खर्च करून जेव्हा त्यांनी बर्वा विकत घेतलं होतं तेव्हा त्यांना त्या गोष्टीबद्दल खात्री वाटली की येस हे काहीतरी चांगलं आहे राईट. माझ्यासाठी. आणि कदाचित जर ती विकत घेणारी आई होती तर तिलाही तो कनेक्ट मिळाला होता की हां बरोबर आहे हे माझ्या मुलांसाठी उत्तम आहे. सो तो जो एक हे होता ना की टार्गेट ऑडियन्स जो तू शब्द वापरतोयस, कदाचित तेव्हाचा आमचा टार्गेट ऑडियन्स हा आया ओके. हाच होता बहुधा. आणि तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमशी रेझोनेट करणाऱ्या सगळ्या आया दिसत होत्या अगदी समोर. परफेक्टली. मग ती कुठल्याही एजची आई असेल, ती 60 वर्षाची सुद्धा असेल, कारण तिची मुलगी और तिचं नातवंड या, या. हे सुद्धा, म्हणजे ती आजी पण असू शकते, कुठल्याही फॉर्मची आई. मग ती आईच्या फॉर्मची असेल, आजीच्या फॉर्मची असेल, मावशी असू शकते. बरोबर. म्हणून मी म्हणलं ना की माझा पहिला कस्टमर ह्या बायकाच होत्या, सगळ्या एज ग्रुपच्या बायका. आणि तुम्ही आता बोलता बोलता जे म्हणालात ना की पहिला सर्कल आहे ते तुमचं ब्रँड अँबॅसेडर होतं आणि त्याच्यानंतर बाहेर सर्कल आहे. आम्हालाही आठवतं की अमुक तमुकच्या सुरुवातीला आम्ही पहिला व्हिडिओ टाकला आणि आम्ही आमचे मित्रांना सगळ्यांना पाठवला. त्यातनं एक बेसिक 1000 एक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स आले. आणि दुसऱ्या व्हिडिओपासून काही अननोन लोकांच्या कॉमेंट दिसायला असं होतं की येस नाव वी हॅव रीच द ऑडियन्स. आता खरा फीडबॅक कळेल, आता काहीतरी खरं कळेल. सो आणि आता मगासपासून बोलतोय आपण सगळं, पण ज्याबद्दल बोलतोय बर्वा, ती स्टोरी, तो ब्रँड कुठून आला, म्हणजे नाव शोधकार्य जोरात सुरू होतं आमचं. विचार करत बसलो होतो आम्ही, ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात, असं सुरू होतं. 5-6 जण टेबलवर बसलोय. एक हे असा डोक्यात होता की तूप आहे, आयुर्वेदा आहे, मराठी आहोत आपण, आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या गोष्टीशी संबंधित नाव पाहिजे आहे. बरंच काय काय विचार करून झाल्यानंतर हा कुठून तरी बाहेरून आला, असा रूमचा दरवाजा उघडून आत आला. काय शोधताय तुम्ही? बर्व्यांचा बर्वा. हा, असं सहज बोलून गेलो. म्हणजे आम्ही सगळे असे 1-2 सेकंद असे बघतच बसलो की का आपण एवढं शोधकार्य करत होतो, आपल्याला इतकी सोपी गोष्ट पटकन का नाही आठवली. म्हणजे आम्ही पुन्हा क्रेडिट जयदेवलाच देऊ ह्या बाबतीतलं की बर्व्यांचा बर्वा इतकं इझी त्यांनी आम्हाला ते करून दिलं. आणि त्या मिनिटाला एक शब्द मला आठवला, तोची विठ्ठल बरवा. दुसरं आठवलं ते म्हणजे आशाबाईंनी अजरामर करून ठेवलेलं गाणं, ऋतू हिरवा ऋतू बरवा. म्हटलं जे उत्तम, जे चांगलं, जे विठ्ठलाकडं जाणार आहे, जे प्युअर आहे, दॅट इज बर्वा. वा. सो गाईचं तूप कुठेतरी आपण विचार करतोय की जे उत्तम आहे, जे पंचामृतात जात आहे, ते देवाच्या नैवेद्यात जात आहे. सो तो आम्हाला कनेक्ट एका सेकंदात सापडला. ऋतू हिरवा ऋतू बर्वा, इन्ग्रेडियंट सगळे आम्ही नॅचरल वापरण्याचा प्रयत्न करतो आहोत. मग निसर्गाकडे जाणारं काय असेल तर बर्वा. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा बर्व्यांचा बर्वा. हा, म्हणजे माझा जो विचार होता तो ऋतू हिरवा ऋतू बर्वा, कारण घरात मी ऑर्गॅनिक फार्मिंग बघितलंय, माझे वडील इतकी वर्ष मेहनत घेत आहेत, वी आर इन टू ऑर्गॅनिक फार्मिंग, तर त्याच्याशी कनेक्ट आहे. आणि त्यामुळे आणि मग तोची विठ्ठल बर्वा जसंही म्हणली की जे आज आराध्य दैवत आपण म्हणतो की पांडुरंगाकडे आपण सगळेच साकडं घालतो. सो त्या दिशेने जर प्रवास करायचा आहे तर मग जे प्युअर आहे, जे डिव्हाइन आहे, तर ते लोकांपर्यंत या पद्धतीने घेऊन जाऊ. ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं कायमच की म्हणजे मी ब्रँड एजन्सीमध्ये काम करायचं तेव्हा मला असं व्हायचं की ते इंडियन नाव ठेवण्याबद्दल किंवा मराठी संस्कृत नाव ठेवण्याबद्दल त्यांचं कायम हे असायचं. आणि मला असं होतं की लुई वितो, काय अर्थ आहे या शब्दाला? काही अर्थ नाही आहे. शनेल, त्याला चॅनेल म्हणतात लोक, बोलतात काय अर्थ, याला काही अर्थ नाही, ती आडनाव आहेत त्यांची. करेक्ट. मग सिमिलरली आपल्या आडनावाच्या मोठ्या ब्रँड का होऊ शकत नाहीत? आणि झालेत ना, हल्दीराम आहे, चितळी आहे, मग बर्वाही तसंच आहे. 100%. त्यामुळे आपण मला वाटतं की वी हॅव टू लुक ॲट आर कल्चर, ज्या गोष्टी खरं तर प्राऊडली बघितल्या पाहिजे त्याच्याकडे बघत नाही. मला ॲक्च्युली आता ह्याच गोष्टीवरती यायचं आहे की बऱ्याच जण, म्हणजे हा प्रश्न 2 भागात आहे. एक म्हणजे आता कुठंतरी भारत इकॉनॉमी वाढतीये, भारताचं कल्चर, योग असेल, बऱ्याचशा गोष्टी असतील, त्या आता वर्ल्ड वाईड जात आहेत, त्याच्याबद्दल खूप लोकांना फॅसिनेशन आहे. पण त्याच वेळेला आपल्याकडचंच काही लोक ह्या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत. आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याचशा मोघम गोष्टी विकतायत, त्याला लेबल लावतायत, नाही हे क्लीनच करून टाकतं, सगळंच क्युअरच करून टाकतं वगैरे, लावला जातोय बऱ्याचशा गोष्टींना. तेव्हा तुम्ही डेलिबरेटली सांगता की
आम्ही ऑर्गॅनिक नाही, आम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट इन्ग्रेडियंट्स वापरतोय. सो हे फिलॉसॉफी कशी तुम्ही ठरवलं किंवा हे असं असं करायचं की इंडियन विकायचं आहे, इंडियन फिलॉसॉफीनी विकायचं आहे, पण क्लीन विकायचं आहे? ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करत असताना जे काही अनुभव मला आले, म्हणजे आम्ही आता न्यूरनबर्गला आम्ही जातो, जिथे ऑर्गॅनिकचं सगळ्यात मोठं एक्झिबिशन भरतं Yes. जर्मनीमध्ये. तर या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत सर्टिफिकेशन करणाऱ्या, या सगळ्या एक तर बाहेरच्या आहेत. हां. आणि त्यामुळे काय होईल ते आम्ही घेऊ शकतो का? तर येस, डेफिनेटली सर्टिफाईड ऑर्गॅनिक ब्रँड आम्ही करूच शकतो. पण ती जी कॉस्ट येणार आहे ती नॅचरली या प्रॉडक्टवरती येणार आहे. सो आमचं असं म्हणणं पडलं की वी विल डेफिनेटली यूज सर्टिफाईड ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स, आणि आपण सांगू की येस आम्ही हे वापरतोय पण वी आर नॉट सर्टिफाईड ऑर्गॅनिक. जे सत्य आहे ना ते तुम्ही सांगायला स्पष्टपणे सामोरं गेलं पाहिजे, इज वॉट आय फील. आणि मग त्या दिशेने जर तुम्ही प्रवास करायचा एकदा ठरवलं, आणि जसं तू आत्ता म्हणालास की अनेक या नावाखाली हे घडतं, या नावाखाली हे घडतं, ते मुळातच करायचं नाही आहे. ही जर आपली एक फिलॉसॉफी असेल तर त्या दिशेने आपण सांगत गेलो लोकांना, आणि लोकांनी विश्वास ठेवला. कारण शेवटी प्रॉडक्टचं मेरिट ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आम्ही नेहमी म्हणतो की प्रॉडक्ट आला, प्राइसिंग आलं, प्रमोशन आलं, आणि त्याचं प्लेसमेंट आलं. तर प्राईस टू म्हणजे अननेसेसरी त्याच्यावरच्या प्राइसेस वाढवायच्या आणि काहीतरी एक्झॉर्बिटंटली हाय प्राईसला विकायचा, हा कुठलाही उद्देश त्या एंटायर या ह्याच्या मागे नव्हताच. वाव, खूप सरसकट सगळ्यांना उत्तम प्रकारे मिळू शकतील असं प्राइसिंग पाहिजे. आपल्याला 2 पैसे मिळतात ना, ते मिळालेच पाहिजेत. व्यवसाय आहे तो काही पण 2च चालणार आहेत, ते 2चे 10 नको आहेत आम्हाला. एथिकल पद्धतीने जे होईल ते करूया, हा एक त्यातला मूळ उद्देश. त्यामुळे जे सत्य आहे ते सांगत चला, 19-20 करू नका. सस्टेनेबल ग्रोथकडे बघूया. आपल्याला लगेच आज इथे जायचं नाही आहे, देर इज नो नीड टू. आणि त्यातून मुळात आनंद मिळतो का हे सगळं करण्यामागे? मनी विल फॉलो यू. हे करत असताना तुम्हाला आनंद मिळतो का? आता आमची जी कंपनी आहे जिथे आम्ही आज ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आणि हे सगळे इनपुट, हजारो कोटीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. माझे बरेच एम्प्लॉईज जेव्हा मला प्रश्न विचारतात की सर आपण अजून इथेच आहे, मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे का? पगार वेळेत येतोय, सगळंच व्यवस्थित चाललं आहे, मग कशाची काही करतोय आपण? सो तो एक टाईम फ्रेम, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की श्रद्धा आणि सबुरी, हे आपण जाऊन तिथे डोकं टेकलं की वाचतो, आणि बाहेर आलो की दुसऱ्या मिनिटाला मला हे सगळं उद्या पाहिजे. तर इट इज नॉट टुमॉरो. सो तुम्ही जे काम करताय त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, आणि सबुरी तर ठेवायलाच पाहिजे. कारण यश मिळण्याचे मार्ग, पद्धती किंवा वेळ हा तुमच्या कोणाच्या हातात नाही. यू कीप ऑन डुईंग इट. असं आमचं त्याच्याकडे बघण्याचं एक हे आहे, धोरण आहे. तुम्ही म्हणालात की ग्रोथ सस्टेनेबल असली पाहिजे, पण आत्ता जेव्हा तुमचे कंटेम्पररीज हे VC फंडेड आहेत, मोठ्या मोठ्या लोकांकडनं फंड्स घेत आहेत, तुम्ही 14 वर्ष बूटस्ट्रॅप्ड आहात. तुम्ही स्वतःच्या पैशावर, बूटस्ट्रॅप म्हणजे जे लोक स्वतःचे पैसे Correct. वापरून करतात ते. करेक्ट. सो हे कसं, आणि स्टील युअर फायटिंग, हा डिसिजन का घेतला? म्हणजे वाय डिड यू चूज नॉट टू टेक अ फंड? ऑफर्स आम्हाला खूप आल्या. VC फंडिंग मी म्हणणार नाही, पण काही आहे का मदतीची गरज? म्हणजे जेव्हा आम्ही US मध्ये होतो, आणि US मध्ये जेव्हा आम्ही लॉन्च केलं आता BMM मध्ये, तर तिथल्याच काही आपल्या मराठी उद्योजकांनी जे तिकडे आज एस्टॅब्लिश्ड आहेत त्यांच्याकडनं पण काही ऑफर्स आल्या वगैरे. पण त्याच्यामध्ये कामाक्षीचं ठाम म्हणणं असं होतं की जे काय करू ते आपण आपल्या पद्धतीने करू. वेळ लागेल का? वेळ लागेल, काही प्रश्न नाही. हे सांगण्यामागचा अजून एक मुद्दाम, तिची जी एक त्याच्या मागची एक फिलॉसॉफी आहे ती अशी की मला कोणी रोज उठून धाव म्हणून सांगायचं नाही. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, असं म्हणजे श्रद्धा सबुरीचा दुसरा पॅटर्न येतो वर्क लाईफ बॅलन्स. तर ते माझी मला झोप पाहिजे, माझं मला सगळं कुटुंब आहे, सगळ्या गोष्टी आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, आणि 8 तासाचं काम आहे, सकाळी भागो, हे नको आहे आपल्याला. म्हणजे जेवढा व्यवसाय आहे, व्यवसायाने माझं अख्खं आयुष्य नाही आहे व्यापलेलं ना. म्हणजे मला माझं घर आहे, मी माझ्या घरची एकटी सून आहे, सो त्याही जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. सिनियर्स आहेत घरातले, त्यांची आजारपणं आहेत, मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्या परीक्षा आहेत, ज्या कदाचित त्या व्यवसाया इतक्याच गरजेच्या आहेत. मग ह्याचा बॅलन्स जर मला ठेवायचा असेल तर रोज सकाळी उठून कोणी 9 वाजता मला फोन नाही करायचा ना, मॅडम आज का क्या काम है, आज क्या क्या होने वाला है, आज का प्रॉफिट कितना होगा, आज का टार्गेट क्या है. सॉरी, मला हे काम अशा पद्धतीने नाही करायचं आहे. ठीक आहे ना, मी आज इथे आहे, मला इथं पोचण्यासाठी 10 वर्षाचा वेळ जर जाणार असेल तर तुम्हाला एकाच वर्षात कव्हर करायची घाई काय आहे? बरोबर. सो मला नाही आहे तसं करायचं. आय वॉन्ट टू गो विथ माय पेस. पण त्याच्यात हे असं नाही का वाटत? कारण का ह्या विचारात मला असं म्हणजे हा आमचा विचार आहे. करेक्ट. कदाचित म्हणजे सल्ला देणारे सुद्धा मला, माझीच भाचरं पुतळे बरेचसे आहेत. काकू तू शार्क टँकला का नाही गेलीस? नाही, मला जायचं आहे तिथे, कारण मला नाही 200 स्टोअर्स भारतामध्ये उघडण्याची गडबड. त्या 200ची 2000 करायची लगेच कशासाठी? ठीक आहे,
थोडं आज मी इथे जसं आपण सर्कल्स ओलांडतो म्हणतो ना, आज मी या सर्कलला दाखवलं आहे, आज ह्या सर्कलपर्यंत पोचलो आहे, उद्या त्या सर्कलला पोचतो आहे. आज बरवाला काश्मीरमधून ऑर्डर्स आहेत, आसाममधून ऑर्डर्स आहेत, गुजरातमधून ऑर्डर्स आहेत, US आम्ही ऑलरेडी टॅप केलं आहे, दुबईमधलं रजिस्ट्रेशन सुरू आहे, ऑस्ट्रेलियामध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस ऑन आहे, न्यूझीलंडमधून एन्क्वायरी येते आहे, सिंगापोरमध्ये येते आहे. मग हे सगळं मी एका दिवशी करणार आहे का? तर नाही, आम्ही हळूहळूच हे करणार आहोत ना. लागली 14 मग त्या वर्ष, पेस ठीक आहे, 14 लागली आहेत आत्तापर्यंत. कदाचित पुढच्या 7 वर्षामध्ये हे सगळं बरंचसं झालेलं असेल. ते 7च महिन्यात करण्याची काय घाई आहे? करेक्ट. ती एक मस्त स्टोरी आहे. म्हणजे आपण बुद्धिबळाचा जर आपण पट बघितला ना, तर आपण असं म्हणायचं की पहिल्या याच्यावरती 1 गहू ठेवा, दुसऱ्या घरात 2, 4, 6, 4चे 8, 16. येस. तर शेवटी किती होतात? तर ते काहीच्या काही आकडा येतो. म्हणजे तो आता सांगत बसत नाही मी. पण त्या पद्धतीने नंतर ते तुमच्या हातात राहत नाही. एका लेवलपर्यंत तुम्हाला यायला लावून धरावं लागतं. तर ते लावून धरणं जे आहे ना, म्हणजे सुनील गावस्करांना विचारलं ना की एवढ्या रन्स तुम्ही कशा काढल्यात? मी कुठे रन काढला? मी विकेटवरती थांबलो. रन निघाल्या. आम्ही लावून So धरतोय, be there on आम्ही the एक wicket. बाजूला थांबतोय. राईट. कारण मी ह्याच्यावरती मी परत एकदा येतो, कारण काय होतं ना, सतत VCs किंवा आजूबाजूचे लोक सांगतात, अरे पण समजा कुठला तरी मोठा ब्रँड आला, त्यांनी तुमच्या मार्केटमध्ये 40 कोटी पुश केले आणि हे केलं, तुम्हाला वाईप आउट केलं, तर अशी भीती नाही का वाटत? खरं तर सांगू का? नाही वाटत. का नाही वाटत? कारण गेल्या 14 वर्षाची जी मेहनत आहे, कस्टमर्स बरोबरचा जो रॅपो आहे, त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास आहे, हा मिळवण्यासाठी 14 वर्ष गेलेली आहेत. असं नाही आहे झालेलं की 14 दिवसापूर्वी मार्केटमध्ये प्रॉडक्ट आला आहे आणि माहीतच नाही आहे काय क्वालिटी आहे, कसं आहे, काय नाही. हां, म्हणजे घरटी लोक मला माहीत आहेत आजही. आणि आम्ही काही असे काय म्हणतो आपण त्याला, मला तो शब्द नाही आठवत आहे बघ, MNCचे डिरेक्टर किंवा ओनर्स कोण आहेत हे माहीतच नसतं लोकांना. तसं आमच्या बाबतीत नाही आहे ना रे. आम्ही माहिती आहोत, लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. टीमकडे कधी मेसेज येतो ना, तेव्हा ते सांगतात, कामाक्षी मॅडमना प्लीज सांगा ना, आम्ही ह्या एक्झिबिशनमध्ये त्यांना भेटलो होतो, आठवतं आहे का तुम्हाला? आणि हे कस्टमर्स आम्हाला आठवत असतात, आम्हाला लक्षात असतं. म्हणजे मला माझी टीम तर चिडवते, मॅडम समोर आणून उभं केलं तर बहुतेक तुम्ही सांगाल सुद्धा की यांनी कोणत्या रंगाची लिपस्टिक घेतली होती. आणि खरंच असं आहे की 10-10 वर्ष माझे कस्टमर्स मला माहिती आहेत, ह्या बाई कुठल्या रंगाची लिपस्टिक वापरतात, ही कल्पना आहे. हा जो विश्वास आहे ना, त्यांचा आमच्यावर आणि आमचा त्यांच्यावरती, हा आम्हाला खरंच सस्टेनेबल घेऊन जाणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. असं मला जेव्हा सांगितलं की आपण हा एपिसोड करणार आहोत, तेव्हा मला असं सगळ्यात जास्त फॅसिनेशन काय होतं माहिती आहे का? कायम माझ्यासारख्या Tier 2 Tier 3 मधनं येणाऱ्या प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला ही भीती असते की मला माझं गाव सोडावं लागतंय. आणि ते कुठंतरी, आता मी पुण्यात राहतोय, गेली 15 वर्ष मी पुण्याचा झालोय, मला आवडतं पुणे, सगळं मान्य, पण कुठेतरी गाव सोडल्याचं एक खल असते. आणि आत्ता तो प्रॉब्लेम आहे की Tier 2 Tier 3 सारख्या सिटीजमधनं तुम्ही विट्यातनं चालू केलं, आता साताऱ्यातून करताय, तुम्हाला कम्पीट करता येतं का? कारण का असा एक कुठेतरी समज आहे, जो मलाही वाटतं, म्हणजे मलाही असंच वाटतं की पुण्या मुंबईत आल्याशिवाय तुम्ही ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये एंटर नाही होऊ शकत, D2C ब्रँड करू शकत नाही, मोठं नाही करतायत, हे नाही, ते नाही. पण तुमच्याकडे बघितल्यावरती ते कुठंतरी वेगळं वाटतं. सो ते कसं? मला असं वाटतं की आज या लेवलला आम्ही जे आलोय, की ज्या स्थितीत आम्ही आज आहोत, तर त्याच्यामागे खूप परिश्रम यांचे आहेत की जे व्हिजिबिलिटी वाढवायला, गाव तिथे प्रदर्शन तिथे भरवा, हे यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. हा टप्पा क्रमांक 1. आता सगळं ऑनलाईनचं वार आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरोबर आहे. मला वेगळ्याच पद्धतीने याच्याकडे बघायचं आहे. म्हणजे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की आम्हाला 100 स्मार्ट सिटीज पाहिजेत. माझ्यासारखा विट्यासारख्या गावातनं एक येणारा उद्योजक असेल किंवा कामाक्षी तिचा सगळा सेटअप साताऱ्यामध्ये आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की 100 सिटीज कशाला पाहिजे स्मार्ट, 100 विलेजेस का नकोत स्मार्ट? ती जर केली तर पुण्यातली गर्दी कमी होईल, मुंबईतली गर्दी कमी होईल. चॅलेंजेस आहेत का? येस, डेफिनेटली आहेत, पण प्रोज अँड कॉन्स आहेत. माझं असं म्हणणं आहे की शहरामध्ये अवेलेबिलिटी खूप जास्त आहे. म्हणजे आता तुम्ही डिजिटल वर्ल्डबद्दल जेव्हा बोलता, तेव्हा इथे मिळणारा तुम्हाला जो स्पीड आहे, किंवा इथे मिळणारे जे टेक्निशियन्स आहेत, किंवा इथं जे तुम्हाला जे प्रेझेंट करायचं आहे, त्यामधली जी माणसं मिळण्याची जी क्षमता आहे, ती शहरांची निश्चित जास्त आहे. पण ही कुठून आली आहेत मंडळी? अहो, ही खेड्यापाड्यातनंच इथे राहिलेली ॲब्सोल्युटली. आहे, राईट? म्हणजे जसं मगाशी तुम्ही नावं घेतलीत की चितळेंचं नाव घेतलं, किर्लोस्करांची घेतली, सगळ्या उद्योजकांची मोठी नावं घेतलीत, हे कुठून आलेत? सांगली, सातारा वगैरे याच भागातनं पुण्यात आलेली मंडळी आहे ती, बरोबर आहे. सो तेव्हा कदाचित त्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाहीत. आज ती स्थिती आहे का? माझं उत्तर नाही असं आहे.
तुम्ही विट्यासारख्या छोट्या शहरात राहून, साताऱ्यासारख्या ठिकाणी राहून पीसफुल आयुष्य जगत तुम्ही करू शकता, कारण इंटरनेटने सगळं जग बदलून गेलं आहे. सो हे होऊ शकतं. थोडे चॅलेंजेस आहेत का? आहेत. पण माझ्या मते पॉझिटिव्ह साईड त्याची खूप जास्त आहे. 5 मिनिटात आम्ही फॅक्टरीत पोहोचू शकतो. 1.5 तास आम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबायला लागत नाही. काय किंवा 10 मिनिटात आमचा गावचा सगळा फेरा होतो. फार कुठे काही इकडे-तिकडे फोन करून काही विषय नाही. अपॉर्च्युनिटीज शोधणारी मुलं म्हणजे कोविडनंतर स्पेशली जी परतलेली जी Yes. यंगस्टर्स आहेत, खूप मुलं परत आलेली आहेत, की दे आर लुकिंग फॉर सच अपॉर्च्युनिटीज. तर ती मुलं किंवा ते मुलं-मुली आज मिळण्याचं प्रमाण एम्प्लॉयमेंटसाठी आणि शेवटी असं आहे, की तुम्ही एम्प्लॉयमेंट तिथे जनरेट करा ना. ती लोकं जर तिथं थांबली, तर तुम्हाला पुण्यात जे येऊन स्थायिक झाले त्यांना 1.5 तास नाही थांबायला लागणार ट्रॅफिकमध्ये. राईट. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे की इंटरनेटमुळं बऱ्यापैकी कनेक्ट होऊ शकता आणि तुम्ही आता कोणत्याही मोठ्या शहरात जर तुमचा व्यवहार काय गोडाऊन असेल तर तुम्ही तिथं पोहोचणं इज 3 तासात पोहोचणं शक्य आणि नॉट नेसेसरी सगळं काम तुम्हाला शहरात येऊनच करायचं. तुम्ही येऊन जाऊन करू शकता. म्हणजे दिस इज मॅनेजेबल. हे तुमच्याकडे बघून लक्षात येतं, कारण हे मी माझ्यासाठी इन्स्पिरेशन म्हणून घेतोय की शक्य आहे. म्हणजे थोडं तिथं चालू करून आज ट्रॅव्हलिंग टाईम पण कमी झाला ना, की आज विट्यावरून आम्ही 3.5 तासात पुण्यात कम्फर्टेबल येऊ शकतो. रस्ते होत आहेत, सगळ्या सुविधा होत आहेत. सो इथंच राहायची गरज नाही आहे. यू कॅन स्टे बॅक ॲट स्मॉल प्लेसेस लाईक सांगली, सातारा, कोल्हापूर कुठेही राहा. बरं, ही पण शहरं वाढत आहेत, तिथल्याही इंडस्ट्रीज वाढत आहेत. सो मला नाही वाटत त्यांनी काही फार मोठा फरक पडेल. आमच्याकडेच आता आलेल्या लेटेस्ट उदाहरणापैकी विट्याचेच इंडियन फार्मर म्हणून ज्यांचं मोठा केवढा मोठा व्यवसाय ते पुण्यात त्यांचं एक ऑफिस आहे आणि विट्यात एक विट्यात एक ऑफिस ऑफिस आहे. आहे, राईट. विट्यात इनोव्हेशन लॅब आहे सगळे, पूर्ण ते सगळं तिथंच करतात. सेटअप सगळा मार्केटिंग पुण्यात आहे. पुण्यात आहे. Right. ॲब्सोल्युटली. आता आपण अपॉर्च्युनिटीजबद्दल बोलतोय आणि ॲज अ मार्केट रिसर्चर म्हणून मला हे कायम दिसत असतं की, आणि माझा खूप आधीपासून मला असं की भारत हे अ, आम्ही मार्केटिंगमध्ये इंडिया आणि भारत दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं धरतो आणि भारत कल्चर आणि याबद्दल बोलत असतो कायम. तर त्याच्याबद्दल आता खूप अवेअरनेस वाढत चालला आहे, त्याच्याबद्दल हे वाढत चाललं आहे. पण काय अपॉर्च्युनिटीज तुम्हालाही दिसत आहेत की ज्या अजून टॅप इन नाहीत केलेल्या लोकांनी, ज्या तुम्हाला वाटतं की नवीन उद्योजकांनी त्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या लवकरात लवकर आत्ता हीच वेळ आहे आणि ते Tier 2 Tier 3 मधनंच केलं पाहिजे. जसा फुलसारखा ब्रँड कानपूरसारख्या छोट्या शहरातनं चालू झाला आणि आता तो इंटरनॅशनल झाला. अशा तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज दिसत आहेत का की ज्या आपल्या कल्चर रिलेटेड आहेत अवेलेबल किंवा भारत इकॉनॉमीमध्ये दिसत आहेत तुम्हाला? कारण का तुम्ही त्याचे खंदे अँबॅसेडर आहात. आपण म्हणजे मी आता पुन्हा माझ्या विषयाकडे थोडंसं जातो, की आपण मृदा, माती आणि आपण त्याला अवनी म्हणतो. तर त्याचा सोपा अर्थ आम्ही काय काढला आहे किंवा जो आहे ॲक्च्युली अभिप्रेत, तर अन्न, वस्त्र, निवारा निर्माण करणारी जी कोणी आहे तर ती अवनी आहे, मृदा आहे. माझं असं नवीन उद्योजकांना किंवा जे कोणी शोधक करतायत या सगळ्याच्यामध्ये माझं मत आहे वैयक्तिक, सगळ्यांना पटायला पाहिजे नाही आहे. तर अन्न, वस्त्र, निवारा या तीनही ज्या गरजा आहेत मनुष्याच्या, याला कधी अंत नाही आहे मुळामध्ये. तर त्या दृष्टीने त्याच्याकडे बघावं. जग आता हे खूप म्हणजे आता स्पीड जो काही आला आहे तो आता आपण कोणी थांबवू शकणार नाही आहे. सो अन्न या विषयामध्ये फार मोठ्या अपॉर्च्युनिटीज, ज्याला आपण प्रोसेसिंग म्हणतो, तिथे आम्हाला दिसत आहेत. कारण मी शेतीशी पण रिलेटेड आहे. म्हणजे आपल्या विषयाशी कदाचित विषयांतर होईल, पण आजही शेतीमाल 50% आपला वेस्ट होतो आणि 50%च बाजारपेठेपर्यंत पोहोचतो. आणि आपण हार्डली 3 ते 4%, 5% आपण प्रोसेस करतो. वेरज साऊथ ईस्ट एशियामध्ये 80-90% प्रोसेस केलं जातं. सो ती मोठी गॅप Gap मला आहे दिसते की जिथे नवं उद्योजकांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. Correct. हा माझ्या दृष्टीने एक मोठा. आणि परत शेवटी हा व्यवसाय कायमच चालणार आहे, कारण भुकेशी संबंधित तो आहे. ऑप्शन नाही त्याला काही. ऑप्शन नाही आहे त्याला काही. वस्त्र हा पण एक मोठा, Yeah. अन्न, वस्त्र या 2 गोष्टी तर डेफिनेटली लागतील. हिचा जो व्यवसाय आहे त्याही गरजा आहेतच. म्हणजे आता जसं प्रत्येकालाच प्रेझेंटेबल व्हायचं आहे, प्रत्येकाला छान दिसायचं आहे, म्हणजे नॉट जस्ट अ लिपस्टिक, पण हे युनिसेक्स प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे इवन मेन कॅन यूज दोज प्रॉडक्ट्स Yeah, आहेत. yeah. तेही सगळे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये काम करतात. सो अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण गल्लत कुठं होते असं मला वाटतं, की मी जे बनवतो ते मी विकायचा प्रयत्न करतो. उद्योजकांच्या बाबतीमध्ये असं होतं की मी हे बनवलं आहे आणि माझ्या दृष्टीने हे भारी आहे. अरे पण ते तुझ्या दृष्टीने भारी आहे काय मी बघत नाही, आणि मग मी ते विकण्यामध्ये डोकेफोड करतो. तर थोडासा मार्केट रिसर्च करा की लोकांची काय गरज आहे, लोकांना काय पाहिजे. म्हणजे ते तुम्ही जर पिकवलं तर ते जास्त विकण्याची चान्सेस वाढतात तुमचे. जे मला पटलं ते मी विकायला गेलो तर ते शक्यतो तुला पटेल असं त्याच्यासाठी नसतं. कष्ट जास्ती करावे हा, लागतात. मग खूप कष्ट काढावे लागतात मार्केटिंगवर. हॅमरिंग करावं लागतं. नाही हे बरोबर आहे, नाही हे बरोबर आहे, नाही हे घ्या. त्याहीपेक्षा आम्ही म्हणतो की कस्टमर जेव्हा तुम्हाला एखादा फीडबॅक देता आहेत किंवा मार्केटमधून तुम्हाला एखादा फीडबॅक येतोय की ती गॅप इथे प्रॉडक्ट नाही आहे, तर तो जर आपण करू शकलो
जसं आम्ही सुरुवात फक्त एक लिपस्टिकपासून केली होती, आज 24 प्रॉडक्ट आहेत आमच्याकडे. ती गॅप आम्हाला सापडली की काजळ कस्टमरकडनं आम्हाला आलं, काजळ पाहिजे हां, आजीचं जसं काजळ असतं तसं काजळ पाहिजे. सो आम्हाला ते करता आलं, तो गॅप आम्ही भरून काढू शकलो. असे जर गॅप्स आपल्याला मिळत गेले तर मला वाटतं भारत एवढी मोठी बाजारपेठ आहे हो, जग इथे पैसे घालायच्या तयारीत आहे आणि भारताकडे सगळेजण पाहत आहेत, मग आपण का नाही बघायचं? राईट. आणि इथेच आधी बिझनेस खूप आहे, बाहेरचं नंतर बघूया. आधी पहिलं इथे आपण काय देऊ शकतो आहे, आपल्या लोकांच्या गरजा काय आहेत, ह्या जर आपण बघू शकलो तर मला वाटतं की नवउद्योजकांना कामाला खरंच कमी पडणार नाही आहे. करेक्ट. तुम्ही मग आपण मगासपासून बर्वाच्या लिपस्टिकबद्दल आणि एका प्रॉडक्टबद्दल बोलतोय. कोणत्या पॉईंटला अंतप्रनरनी हा विचार केला पाहिजे की एका प्रॉडक्टवरनं मल्टिपल प्रॉडक्टवरती गेलं पाहिजे, किंवा बऱ्याचदा असं होतं की मी पण एक छोटा ब्रँड चालू केला आणि मला असं होतं की एका प्रॉडक्ट सहित लॉन्च करू का किमान 4 प्रॉडक्ट तरी असले पाहिजेत माझी वेबसाईटवरती. ते कायम डायलेमा असतो की शुड आय स्टार्ट विथ वन ऑर खूप सारे, नाही पूर्ण कॅटलॉग घेऊनच उतरायचा मार्केटमध्ये. हा डिसिजन म्हणजे एसक्यूज वाढवायचे कमी ठेवायचे, हा डिसिजन कधी घेतला आणि कसं, काय त्याचं पॅरामीटर्स काय लावता तुम्ही? बेसिकली मला असं वाटतं की प्रॉडक्टमध्ये दम असेल ना तर एका प्रॉडक्टपासून सुद्धा तुम्ही सुरू केलं तर कस्टमर्सपर्यंत त्यांच्यापर्यंत पोचणं, ते इथंपर्यंत पोचणं हेच महत्त्वाचं असतं. मग मे इट बी चव, म्हणजे लाडूसारखा प्रॉडक्ट तुम्ही घेतलात तर ती चव असेल, समजा चितळ्यांची बाकरवडी आहे, आज कॉम्पिटच करायला कोणी नाही आहे, कारण तो इथंही आहे आणि ते इथंही आहे, Correct. दोन्ही गोष्टी आहेत. तसा ते कुठेतरी तुम्हाला साधता जर आलं की माझा प्रॉडक्ट असा असेल की एकदा कस्टमर माझ्याकडे आला की तो पुन्हा उलटा जाणार नाही आहे. मग तो क्वालिटीमध्ये असेल, तो रंगामध्ये असेल, तो टेस्टमध्ये असेल, कशातही असेल, तो बेस्टच असला पाहिजे. हे तुम्ही एकदा करू शकलात तर तो एक प्रॉडक्ट घेऊन सुद्धा तुम्ही कस्टमरपर्यंत पोचू शकता. राईट. एकदा तुमचा तो कस्टमर आहे, त्याचा तुमच्यावर विश्वास आहे, मग तुम्ही त्याला दुसराही देऊच शकता किंवा तो तुम्हाला मागू शकतो, दोन्ही गोष्टी होतात. मग आता तुमच्याकडे काय आहे वेगळं मला द्यायला, ओके, मग मी दुसरं काहीतरी देऊ शकतो. मग एकाचे 10, 10चे 100 हे होऊच शकतात. एकदम 100 घेऊन जेव्हा तुम्ही उतरायचा प्रयत्न करता ना तेव्हा तुम्हाला पैसाही भरपूर लागतो. मग पुन्हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आली, त्याच्यासाठी काम करायला 100 माणसं एका वेळेला तुम्ही उभे करणार आहात का? तुम्ही एका माणसाला पगार देत नसता, तुम्ही ते घर उभं करणार असता. मग त्या अख्ख्या घराची जबाबदारी घेण्याची कपॅसिटी आत्ता तुमची आहे का? तर नाही आहे कदाचित. पण एकाची जबाबदारी घेण्याची जर असेल तर मग ते एक सेंट्रिकवरनं मग एकाचे 2, 2चे 4, जसं मगाशी तो म्हणला गव्हाची ती जी हे आहे, गरज आणि वॉन्टमधलाच तो फरक आहे. माझी गरज काय आहे, एक प्रॉडक्ट घेऊन सुद्धा मी मार्केटमध्ये जाऊ शकतो कारण माझा प्रॉडक्ट खूप स्ट्रॉंग आहे, मला तो देता येणार आहे, चांगलं देता येणार आहे. आणि मग तेच क्वालिटी, तीच हे मी 100साठी सुद्धा देऊ शकणार आहे. ही खात्री जेव्हा मॅन्युफॅक्चरर म्हणून किंवा एक व्यावसायिक म्हणून मला असते तेव्हा काही मला वाटतं की तुमच्या त्या एकदा फिलॉसॉफी घट्ट असली ना की मग पुढे काम करणं सोपं होतं. वाव, तुम्ही फिलॉसॉफी म्हणालात, ती जी स्टोरी असते ना पहिली, ती किती महत्त्वाची आहे ब्रँड बिल्ड करायला? डेफिनेटली, म्हणजे त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही असं मला वाटतं. कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारी ठरते, बरोबर आहे? तर ती कलाटणी माझ्या म्हणजे मते मला त्याच्यामध्ये स्टोरी नाही दिसत, हां ती एक घटनांची मालिका असू शकते ज्याच्यातून समोरच्याला पहिल्यांदा त्याच्यात स्टोरी दिसते. अरे हो, हे असं घडलं होतं का? म्हणजे प्रत्येक ब्रँडच्या मागे एखादी स्टोरी घेऊन तुम्ही तो ब्रँड मार्केटमध्ये आणता असं बहुतेकदा तरी नाही होत. डिफाईन्स युअर फिलॉसॉफी. Yes. तुम्ही जी फिलॉसॉफी Exactly. म्हणताय ती की मांडण्याचा ज्याच्यावरती प्रयत्न, हां. 24 प्रोडक्ट आले, True. ती त्या स्टोरीतनं दिसते आणि तीच फिलॉसॉफी तुम्ही ती कंटिन्यू करता ना. कारण सतत एका पॉईंट नंतर स्केलिंगचा आणि अगदी. एस्पेशली फंड्स नंतर आलेला प्रश्न हाच होतो ना, स्केल करताना थोडी फिलॉसॉफी डायल्यूट करूया, कारण अरे मार्केटमध्ये आता हे चालतंय, नाही हे केलं पाहिजे, आता ऑप्शन नाही आहे. नाईट क्रीम केली पाहिजे असं नाही वाटत का? की आता नाईट क्रीमचा हँड क्रीम, नाईट क्रीम, फूट क्रीम, 100 अशा गोष्टी आहेत. आता मी तर परवा वाचला अंगठ्यासाठी एक वेगळी क्रीम असते, मला माहित नाही काय असं. तू आता नाईट क्रीम जेव्हा म्हणतोस की नाही, आम्हालाही बर्वामध्ये हा प्रश्न येतो. नाईट क्रीम नाही आहे का? खरंच नाही आहे आमच्याकडे, आणि नाईट क्रीम हा प्रकार आमच्याकडे खरंच नाही आहे. आम्ही म्हणतो दिवसा पण तुमची स्किन तीच असणार आहे, मग दिवस आणि रात्रीच्या क्रीममध्ये का फरक असेल? काय त्याच्यातली गरज असणार आहे? एकच गोष्ट असते, रात्रीच्या वेळेला तुमच्या स्किनचं ब्रीदिंग खूप छान पद्धतीने चालू असतं, शांत चालू असतं. सो एक्स्ट्रा तुम्हाला त्याला काहीतरी देता आलं पाहिजे, एवढंच आहे.
त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की आत्ता एक लावा, 10 मिनिटांनी एक लावा, 2 तासांनी एक लावा, इकडे चाललायत हे लावा. अहो नाही आहे, तुमची स्किन तीच आहे. हे जेव्हा समजतं ना, तेव्हा त्या कस्टमरला 4त माझं काम होणार आहे का 40 लागणार आहे हे लक्षात येतं बरं का. म्हणजे व्यावसायिक म्हणून मी पण हे लक्षात ठेवायला हवं आहे की मी फ्लड नाही करणार आहे. ते 70 पाहिजेत, 100 पाहिजेत, नाही, गरज नको नाही. आहेत. 7 स्टेप स्किन केअर रुटीनची गरज नाही. खरंच नाही आहे. तुला काय दिसतं रे बाबा माझ्या चेहऱ्यावरती आता? खरं सांग मला, तू काय दिसू शकतं? एक फाउंडेशन असेल, एक लिपस्टिक असेल, एक काजळ लावलेलं आहे आणि माझ्या स्किन केअरमध्ये काय असू शकतं? तर एक मॉइश्चरायझर आहे, बॉडी लोशन आहे. काय 10 प्रॉडक्ट घेऊन मी काय करणार आहे नक्की? लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर किती लावणार आहात? आपल्या आज्या पणज्या काय लावत होत्या? स्किन किती सुंदर असायची त्यांची. फोटो बघितले तरी कॉम्प्लेक्स येतो अजूनही आम्हाला. मग अशी स्किन मिळवण्यासाठी पण नव्हतं ना. हा, पण मग लाईफस्टाईल त्यांची जी होती ती आपण घ्यायला तयार आहोत का? शक्यच नाही. ती नाही ना आपल्याला घेता मग कष्ट येते. ते घ्यायला हेल्दी हां, मग ते हेल्दी खाणं बरं ठीक आहे. नुसतं आपण कष्ट घेऊन भागणार आहे का? त्या गोष्टी तशा मिळतही नाही आहेत आपल्याला. खाणं आपलं तितकं स्वच्छ नाही राहिलेलं. त्याच्यावरती पेस्टिसाइड्सचा मारा होतो आहे. 100 गोष्टी आहेत. जमिनीतून हां. शेकडो Stress गोष्टी आहे. येत आहेत. स्ट्रेस आहे. त्यांना एवढा स्ट्रेस नव्हता. असं जर आपण म्हणायला गेलो तर 50 माणसांच्या एकत्र घरात राहणाऱ्या बाईला काय कमी स्ट्रेस होता का? असेल ना. स्ट्रेसची टाईप वेगळा असेल वेगळा असेल. कदाचित. टाईप वेगळा असेल. स्ट्रेस होताच, नाही असं नाही आहे. फॉर्म वेगळा असेल. मग तो फॉर्म चेंज करून बघा ना तुम्ही. असं नको की एकावर एक, एकावर एक, एकावर एक. नको आहे. पण फॉर्म चेंज करा. तुझ्या करेक्ट प्रश्नाचं उत्तर हिने द्यायचा प्रयत्न केलाच आहे. पण माझं असं म्हणणं आहे की गरजेप्रमाणे तुम्ही प्रॉडक्ट्स आणलेही पाहिजेत. म्हणजे मग केवळ फिलॉसॉफीला पण तुम्ही अडकून राहू नका. म्हणजे यू हॅव टू बी फ्लेक्झिबल. कुठे याची गरज आहे का त्या प्रॉडक्टची? म्हणजे मगाशी मी उत्तर दिलं होतं की मला जे वाटतं ते आणण्यापेक्षा मार्केटची कस्टमरला जर गरज काय वाटत आहे? असेल की येस इथे ही गरज आहे, जसं तू मग म्हणाला तिथं उगीच तुम्ही rigid अंगठ्यासाठीचं राहू- क्रीम हां. नसेल हां. गरज. तुम्हाला ते सांगताही आलं पाहिजे की ह्याची कदाचित गरज नाहीये. डिमिस्टिफाईड. एक्झॅक्टली. हां. पण ज्याची गरज आहे तिथं उगीच मग तुम्ही रिजिडिटी ठेवू नका. हां. ते जे गरजेचं आहे तेही तुम्ही आणायचा प्रयत्न आम्ही करा. नाही विकणार. हां, नाही, नाही, मग असं- तिथे असं उगीच नाही. मोडेन पण वाकणार नाही वगैरे असलं काही नको. तिथे तुम्ही रिजिडिटी नका ठेवू. तिथे लवाळे वा मग का? तिथे हां. तर ती गरजेचीच गोष्ट Correct, असते तर ती आणा. सिम्पल. नाही. पण आता हे स्किन केअर आणि याच्यात सतत फिलॉसॉफीज येत असतात ना, की एक 20-25 वर्षापूर्वी जर फिलॉसॉफी बघितलं तर गोरं असणं हे खूप महत्त्वाचं होतं. आता नाही, आता तुम्ही जसे आहात तसे दिसा. हो. म्हणजे आणि आणि मग तुमची प्रत्येकाची स्किन चांगली आहे वगैरे वगैरे. तेव्हा तुम्हाला काही बदल करावे लागले का? किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही, तुम्ही नॅचरलीच सुंदर दिसणं गरजेचं आहे? एक्झॅक्टली. येस, आमची पहिल्यापासूनची हे अशीच आहे की तुम्ही आतून सुंदर आहात. प्रत्येक व्यक्ती ही इथून आधी सुंदर असावी लागते, तेव्हाच ते चेहऱ्यावरती दिसतं. ते एन्हान्स करण्याचं काम कोण करतं? तर बरवा करतं. छान आहात, सुंदर आहात, ते स्वतःवरचं जे प्रेम आहे तेच फक्त तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार असतं. त्याला थोडंसं टच करण्याचं टचअपचं काम किंवा काइंड ऑफ थोडंसं प्रेझेंटेशन हलकासा मेकअप आम्ही करतो. होण्यापुरतं काम बरवा करतं. बाकी तुम्ही व्यक्तीच ती अतिशय सुंदर असतेच, तो काही प्रश्न नाही. आपण आता शेवटाकडे येतोय, तर मला 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी विचारायच्या आहेत. खूप कमीदा असं संधी मिळते विमेन एंटरप्रेन्युअर्ससोबत ज्या ओपनली बोलू शकतील. एस्पेशली जे तुम्ही मला सुरुवातीला म्हणालात की सुपरवुमनची हॅट बाजूला काढून ठेवा. मला ते खूप रिलेट झालं, कारण मी बऱ्याचशा माझ्या एंटरप्रेन्युअर मैत्रिणींसोबत बोलतो, तर त्यांना ते फ्रस्ट्रेटिंग असतं किंवा फ्रस्ट्रेटिंग म्हणण्यापेक्षा खूप एक्झॉस्टिंग असतं की एक आई म्हणून काम करायचं, एक बायको म्हणून काम करायचं, एक उद्योजिका म्हणून काम करायचं आणि हे इतक्या हॅट्स सगळ्या आणि त्या ह्याच्यात मी असं इंडिपेंडेंटली काम करायचं आहे, तर थोडंसं एक्झॉस्टिंग होतं. तर त्या सगळ्या फेलो एंटरप्रेन्युअर्सना, फेलो उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? जशा आहात तशाच राहायचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या शूजमध्ये जेव्हा आपण पाय ठेवायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा शूज जर मोठा झाला तर नीट चालता येत नाही. शूज जर छोटा झाला तर तो चावायला लागतो. दोन्ही गोष्टी असतात. बरोबर. तर तुम्ही जशा आहात तशा आनंदाने राहायचा प्रयत्न करा. तेच वाढवत न्या. आणि परत मी जसं म्हणलं तसं सगळे 10-12 हात तुमचे तुम्हालाच असायला पाहिजेत असं नाही आहे. छोटूसे हात. श्रीरामांनी सुद्धा त्या खारीची मदत घेतली जर होती तर आम्ही खरंच साधी माणसं आहोत जाडकी आपण. बत्ती. हां. छोटे आहोत आपण खूप. त्या छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढे मदतीचे हात मिळतील तेवढे घ्या ना. लाजायचं काय कारण आहे? मदतीसाठी लाजायचे काहीच कारण नसते. जिथे असेल तिथे ती मदत घ्या. आणि कोण
कुठल्या फॉर्ममध्ये तुम्हाला मदत करेल हे तुम्हाला माहीत नसतं. सगळ्या स्ट्रेंथ परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या नाही आहेत. म्हणजे ते कमी, तिथे घ्या मदत दुसऱ्याची. त्याच्यात काही आणायची गरज नाही, परमस्वार्थ वगैरे असं. काहीच नाही काहीच नाही नाही नाही. कारण असं होतं ना की नाही, कशाला मदत मागायची, आपला पण करू. कारण मी सतत दुसऱ्यासमोर भीक नाही मागायची, दुसऱ्यासमोर हात नाही पसरायचा, हे आपल्याला कुठेतरी शिकवण दिलेली आहे. आणि आत्ता आपण कुठेतरी मी करू शकतो हे ह्या पद्धतीचं मोटिवेशन हे आता मी स्त्री उद्योजिका म्हणून नाही म्हणत आहे, सगळ्यांनाच हे सतत असतं की नाही नाही मी करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की स्त्री उद्योजिका किंवा असं नाही, मग मी एक ओव्हरऑल उद्योजकांसाठी म्हणजे आमच्या वयाचे किंवा आता जे अपकमिंग येतात, तर पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की ज्या कमिटमेंट द्याल त्या तुम्ही पाळल्या पाहिजेत. म्हणजे आता माझ्याकडे उद्या काही फंड्सचं शॉर्टेज आहे, तर मी डिपॉझिट रेज करू शकतो, मी करू, पण मी त्या कमिटमेंट पाळायला पाहिजेत. कारण या गोष्टी सातत्याने लागतात. जसं हिला मी मदत कुठे करायला लागलो, तर यांचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, थोडंसं बॅक ऑफिस, थोडंसं फायनान्स. शी इज बेस्ट ॲट मार्केटिंग आणि ती ते सगळं करते आहे, यांची टीम काम करते आहे, माझा काहीच रोल नाही आहे तिथे. पण या ज्या गोष्टी आहेत मागे, ती जी बैठक घट्ट बसवायची गरज असते. कारण आम्ही असं म्हणतो, म्हणजे मराठी उद्योजकांना सगळ्यांनाच मला असं सांगायचं आहे की विक्रीबरोबर नफा असू शकत नाही, विक्रीतला 5-10% तुमचा नफा आहे. म्हणजे मी आमची एक ती टर्मिनॉलॉजी आहे खूप आमच्या उद्योजकांच्यातली, की विक्रीबरोबर नफा. बरेचसे लोक फेल का होतात की त्याला आज आलेला गल्ला हाच माझा नफा आहे वाटतो आणि मग तो घर घे, गाडी घे, लगेच अमुक कर तमुक कर, तिथे ते गल्लत होते. हे अनेक उदाहरणं डोळ्यासमोर आम्ही बघितलेली आहेत. सो तुझं काय हे तुला कळलं पाहिजे, क्रमांक 1. आम्हाला आणि परत की ज्या कमिटमेंट्स आहेत आणि ज्या पद्धतीने आपण करतोय ते जर आपण करत गेलो, यश पुढे मागे होईल. आणि शेवटी हे जे काही आज आपण इतक्या वेळ तुम्ही आम्हाला इथं बोलवून आमच्याशी बोलताय, तर ईश्वरी कृपा ही सुद्धा कुठंतरी लागते. त्यामुळं सगळंच मी माझ्या प्रयत्नातनं केलं आणि हे सगळं घडत गेलं असं होऊ शकत नाही. तर ते डेस्टिनी पण असते, ईश्वरी कृपा पण लागते. सो तुम्ही जर त्या पद्धतीने करत गेलात तर या गोष्टी होतात. काळ, वेळ आणि वेग हे तुमच्या कोणाच्याही हातात नाही आहे. एवढंच मला ॲट दी एंड ऑफ द शो सांगायचं आहे. थँक्यू. मला एक अजून महत्त्वाचा प्रश्न जाणवत होता, म्हणजे तुम्ही नवरा बायको दोघंही या उद्योगात आहात. कारण हा मी प्रत्येक कपल जे उद्योगात आहे त्यांना हा विचारतो, कारण मला हे समजून घ्यायला आवडतं की कपल डायनॅमिक्स कसं वर्क करतात इथे. कारण भीती असते ना की बऱ्याचदा ते सांगितलं जातं ना की घरात ते जेवणाच्या डायनिंग टेबलवरती नको बिझनेस आणायला, आणि ते बिझनेसमधले वाद घरी आणायचं नाहीत. म्हणजे बाकीकडे सांगितलं ना, दाराच्या आत आलं की सगळं तुमचं बाहेर ठेवा. पण नाही ना शक्य, ते कसं शक्य आहे. मला जर सकाळी उद्या डिलिव्हरी असेल आणि त्याचं टेन्शन असेल की कसं होणार आहे हे, तर मला ते दिसणार आहे आणि रात्री घरी आलं तर ती येणारच आहे. तो स्ट्रेस आणि त्याचबरोबर मग घरी आले तर घरातले डायनॅमिक्स हे कसं मॅनेज करायचं. नाही खडखड हे असं नाही ना मॅनेज करायचं. सोपं आहे, असं खडखड करून होते. टाकायचं. नाही एक मिनिट, मी रिसेंटली जॉईन केलं तिला. म्हणजे मी आता तिला माझी मदत खरं तर गेल्या 4-5 वर्षामध्ये लागली. जेव्हा हे स्केलिंग अप सुरू झालं, तिथे फायनान्स, तिथे थोडंसं आपण काय म्हणू लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, बॅक ऑफिस मॅनेजमेंट. कारण माझा एक व्यवसाय असल्यामुळे मला तिथल्या थोड्याशा ज्या काही गोष्टी माहिती आहेत, तर त्या थोड्याशा मी तिला मदत करायला सुरुवात केली. सो माझी बर्वामध्ये प्रॅक्टिकली स्पीकिंग एंट्री, म्हणजे नाव ठेवण्यानंतर बर्वा हे नाव ठेवणं म्हणजे नाव ठेवणं नाही नाव देण्यापासून, म्हणजे बर्वा स्किन थेरपी, इथून ते डायरेक्ट मी आता 19-20 यांना थोडीशी मदत करायला लागलो. डायनॅमिक्स बदलली काही, येस आमची बदलली. काही गोष्टी माझ्या पद्धतीची विचारसरणी माझी वेगळी आहे, तिची वेगळी, प्रत्येक माणूस वेगळा आहे, होऊ शकतं. पण थोडंसं की हिला ते मला वेगळ्या पद्धतीने काम करताना थोडेसे डायनॅमिक्स बदलले, वादही झाले. पण आता गंमतीचा भाग असा आहे की आमच्या 2 कम्प्लिटली वेगळ्या सेगमेंट झोनमध्ये आम्ही काम करतोय. की मी बॅक ऑफिस आणि या सगळ्या प्रोक्युअरमेंट अमुक तमुक त्यात थोडीशी मदत करतोय. तिची टीम पण आता खूप चांगली तयार झालेली आहे. म्हणजे तिच्याबरोबर ऑलमोस्ट 99% हे सगळं विमेन सेंट्रिक 99% मॉडेल आहे. बायका होतं मी. एकच चीफ अकाउंटंट आहे कंपनीत आणि मी जे काही काम थोडंसं दिवसाभरातले एक 2-4 फोन कॉल, या पलीकडे माझं इंटरफिअरन्स काहीच नाही आहे. म्हणजे यू प्ले ऑन युअर स्ट्रेंथ, यू प्ले ऑन युअर स्ट्रेंथ. एक्झॅक्टली. मुख्य तू जे म्हणतोस ना कपल डायनॅमिक्समध्ये, मला वाटतं एकत्र राहिल्यानंतर तुझं काय चांगलं आहे, माझं काय चांगलं आहे, हे दोघांना व्यवस्थित माहीत असतं. सो तू तुझ्या त्या फील्डवरती प्रॉपर बॅटिंग कर, मी माझ्या फील्डवरती बॅटिंग करते. एवढं जरी तुम्ही करू शकलात ना, तरी हे मला वाटतं जे होणारे वाद असतात, आणि काही वेळेला मला वाटतं वाद हे चांगल्यासाठीच असतात ना, त्याच्यातून जी घुसळण होऊन गोष्टी बाहेर निघतात. आणि नवरा बायकोंच्यातच फक्त वाद होतात असं नाहीये, तुमच्या एम्प्लॉईज बरोबर सुद्धा होऊ शकतात. बोर्ड ऑफ बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये डिरेक्टर्समध्ये
हाणामाऱ्या होतात किती एकदा तिथे. पण जर चांगलं त्याच्यातून निघत असेल तर दाग अच्छे है ना टाईप येते, वाद क्या बात अच्छे है ना, वा हरकत काय. वाद अच्छे आहे ना. मला असं वाटतं प्रत्येक नव्या पेपरच्या एपिसोड नंतर माझं आणि ओंकारचं रिलेशन इतकं सुधारत जाणार आहे. आमचं वाद होत असतात तेव्हा असं होतं की नाही, नाही, वाद अच्छे आहे. माझ्यासाठी आजचा महत्वाचा टेकअवे येतो. शेवटी Yes. जाताना एक मुद्दाम सांगू इच्छितो, परत मी थोडंसं हम्म. इंटरफिअर करतोय. आमच्या शेती या विषयामध्ये डॉक्टर स्वामीनाथन हे नाव सगळ्यांनाच हो. माहिती आहे. तर त्यांनी सगळ्या नवउद्योजकांना आणि विशेषतः शेतीमध्ये जेव्हा ऑर्गॅनिक फार्मिंगची मुवमेंट चालू झाली आणि मग खूप लोक नवीन नवीन पद्धतीने काम करायला लागले, तर त्यांचं एक नेहमीचं वाक्य आहे की तुम्ही जे करताय ना त्यात टिकून राहा, टिकून राहा आणि टिकून राहा. सगळ्यांना माझा हा सल्ला आहे की तुम्ही जे करताय त्यात तुम्ही टिकून राहा. तेवढं करा, आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. वाव, क्या बात आहे. थँक्यू सो मच तुम्हाला दोघांनाही. मनमोकळेपणाने अगदी कुठे कुठे खाचखळगे असू शकतात, कुठे चुकू शकतो, कसं उभं राहायचं, कुठे उभं राहायचं, कुठे वाकायचं, कुठे नाही वाकायचं, हे सगळं सांगितलं. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि प्लीज जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिली त्याच्यावरती क्लिक करा. आणि अजून कोणत्या उद्योगांबद्दल तुम्हाला समजून घ्यायला आवडेल, कोणत्या उद्योजकांसोबत गप्पा मारायला आवडतील, त्यांच्या बिझनेस डायनॅमिक्स समजून घ्यायला आवडतील, ते नक्की सांगा. धन्यवाद. लोकसभा.